हे काय म्हणते मी पहिल्यापासून शेळ्या सांभाळलेल्या आहेत. ह्यांना 1 महिना मला सांगण्यात गेलं, काम वाढत नाही पण नियोजन समजत नाही. हे काय म्हणते, हा शेळ्या टाकलं कधी बी टाकू नका, त्यांना एकदा सांगितलं मी एकाच वेळी खुराक टाकायचा, एकाच वेळी घास टाकायचा. ते पहिले काय करायचे, थोडा वेळ झालं की टाकलं. म्हणजे शिक्षण हे प्रत्येक गोष्टीत महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय काहीच करू शकत नाही. लोक काय म्हणते, आमच्या पोराला काही येत नाही म्हणून म्हशी घेऊन दिल्या, त्याच्या म्हशी नीट गाभाने राहणार नाही, त्याच्या म्हशी नीट आम्ही घरी ठेवतोय. पूर्ण 28 गुंठ्याचं कंपाऊंड केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांना सकाळी सोडलं, सकाळी 7ला सोडतो आम्ही आणि त्यांना पहिला खुराक टाकतो. शेळ्या सोडायच्या वेळी त्यांना कोंडतो अर्धा तास. म्हणजे शेळ्या एकदा कंपाऊंडच्या बाहेर गेल्या की पुन्हा ते दिवसभर रिकामे असतो आम्ही. पण सोड्याचं पाणी ज्या दिवशी ठेवतो ना त्या दिवशी आम्ही सकाळी मग त्यांना पाणी पाजत नाही. म्हणजे उशिरा शेवरी, सुबाबळ, हादगा आणि शेवगा हे एक एकर आहे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणलं घरून बाहेरच जाऊ नको, त्याला मारुतीच्या पारावर जावं वाटतंय, गावातली चक्कर सगळ्या देवाचं दर्शन घ्यावं वाटतंय, शेतातून चक्कर मारावं, पण घरचे बंधन घालतात, नका जाऊ शेतात, गाड्या येतात तिकून. तसं शेळ्याला आम्ही दिवसभर मोकळं ठेवतोय. म्हणजे ज्याला जे आवडतं काहीच करू नका. नाही मला येतंय ना, आमच्या इथे शेळ्या होत्या बघा. बरेच लोक काय म्हणते, आमचं पोरग शिकलं नाही, मी त्याला जनावराकडे लावलं. आता ते शिकलंच नाही, त्याला मला एवढा त्रास झाला. कारण 72 आम्ही 10-12 जणांनी 72 शेळ्या तुम्ही काढल्या नव्हत्या लोकांनी. मित्राची चांगली तूर काढायला लावली त्याला, त्यांना खायला नाही खाण्यासाठी. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे शेळी पालन विषयी, कुक्कुट पालन विषयी व्हिडिओ पाहितले. आज एक आपण व्हिडिओ पाहणार आहोत जो की बिटल शेळी पालनाविषयी असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहतो शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय करत असतो. असंच आज आपण पाहणार आहोत जे की बिटल शेळी पालन कशा पद्धतीने केलं आहे. आपण बऱ्याचशा मोठ्या मोठ्या फार्मचे व्हिडिओ बघितले, शेतकऱ्यांच्या मुलाखती पाहितल्या. आज एक युनिक व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी, या फार्मवरती कशा पद्धतीने कामकाज चालतं, या शेळ्यांचा सांभाळ कसा केला जातो, या ज्या बिटल शेळ्या आहेत कुठून खरेदी केल्या, ह्याचं विक्री व्यवस्थापन कसं, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना शेळी पालन करायचं अशा शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. चला तर पाहूया सविस्तर माहिती. सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि आपला ऍड्रेस सांगा. नमस्कार. पहिल्यांदा तर मी तुमचं आमच्या फार्मवर आल्याबद्दल स्वागत करतो. माझं नाव सिद्धेश्वर बाप्पासाहेब आरसूळ, मुक्काम पोस्ट साक्षाळ पिंपरी, तालुका जिल्हा बीड. बर सर, आता आपल्याकडं सध्या बिटल जातीच्या शेळ्या आहेत, तुमचं साईडला बाग वगैरे आहे, पाठीमाग गाया पण आहेत. बरं, ही बिटल शेळी पालन करावं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? बरं, नाही, आम्ही बऱ्याच दिवसापासून पारंपरिक आमच्या वडिलाकडे मेंढ्या, शेळ्या तर नव्हत्या पण मेंढ्या होत्या, गाई म्हशी होत्या आणि त्यावेळी आमचे पिकं इतके सुंदर वाटायचे. आता रासायनिक खताचे दुकान आहे माझ्याकडे, पण रासायनिक खत तरीही टाकून तेवढी पिकं सुंदर आणि तेवढी निरोगी दिसत नव्हते. आणि नंतर अशात मी बऱ्याच वेळा गाई, मी जवळपास 6 वर्ष झाले 2 गाई आणल्या होत्या हरियाणा मुलाला दूध खाण्यासाठी. पण त्याच्याच आमच्या 4-5 वळू झाले, म्हणजे गोरे झाले आणि 2-3 कारोडी झाल्या. गोरे मी विकून टाकले कारण लोकांना कामाला हाणायला, पण कालवडी विकल्या नाही. आता ह्या राठी जातीच्या गायी आहेत. आणि मग त्याच्यातून मी त्यांचे व्हिडिओ बघता बघता हळूहळू शेळ्याचे व्हिडिओ बघायला लागलो युट्यूबला. युट्यूबला. आणि मग शेळ्याचं युट्यूबला हे बघता बघता शेळ्याच्या उत्पन्नापेक्षा शेळ्याचं दूध चांगलं आहे,
बर. शेळ्याचं मटण म्हणजे त्या बोकडाचं मटण चांगलं हा. आहे हे जेव्हा मला संकल्पना सुटली, हा. ऑलरेडी मी पहिलं पॉलिटिक्स मध्ये असताना बर. कधी जर कार्यकर्त्याला गावातल्या सगळ्या मुलांना हा. जेवायला करायचं म्हणलं तर जास्तीत जास्त मिळावं म्हणून आमचे काही सहकारी म्हणायचे हा. ते कॉकरेल कोंबड्या आणा, हा. पांढऱ्या आणा. हा हा पण मी तसं कधीच केलं नाही. शेवटी आपल्याच मुलांना आपण खाऊ घालतोय. हा मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, प्युअर व्हेजिटेरियन, बर, बर. कधी मटण खात नाही. बर बर पण खाणाऱ्या लोकांना चांगलं खायला भेटलं पाहिजे हा या दृष्टीने कायमस्वरूपी आम्ही मग 5-10 बोकडं असो किंवा चांगल्या क्वालिटीचं मटण असो त्या मुलांना आणि वेळोवेळी पार्टीत सुद्धा तसंच देत असतो. बर. आणि मग एवढ्या शेळ्याचे मी व्हिडिओ बघता बघता हा व्यवस्थित बघितल्यानंतर उगाच मनात कल्पना सुचली, हे बघितलं तर हे गायीसाठी केलेलं आहे. हा हे सगळं हे गायसाठी. गायीची गव्हा नाही. बर. पण मी म्हणलं आपल्याला जास्त गायीचं आपल्याला काय बिझनेस म्हणून गायीचं करायचं नाही. हा शेण आणि गोमूत्र, हा हा गायीचं शेण आणि गोमूत्र बर. हा मुख्य उद्देश होता हा, आपला. हा. आणि दूध आता एवढ्याशा गायी आहेत त्यात 10-10 लिटर दूध देतात दोन्ही पण. बर, बर. राठी जातीच्या, बर. म्हणजे जगातली पहिली गावरान गाय. म्हणजे गायाचं करत असताना किंवा तुमच्या दैनंदिन जीवनाचं जे चालू होतं त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघत असताना ही संकल्पना सुचलेली. हो. बर. आणि मग मी आमचा मित्र आहे, मित्र म्हणण्यापेक्षा माझ्या बरोबर माझा सहकारी लहान आहे, माझ्या मुलाच्या वयाचा आहे, हा जावेद असतो हमेशा. हा आणि त्याला म्हणलं आपल्याला शेळ्या घ्यायच्या, कारण तो काय त्याची मटणाची दुकान आहे हा हा आणि तो बाजारातून कुठून तरी शेळ्या खरेदी करतो आणि बाजारात नेऊन विकतो. हा हा तर त्याला म्हणलं मला शेळ्या घ्यायच्या. त्यांनी आजूबाजूच्या मला 25 शेळ्या घेऊन दिल्या. बर. पण मला नंतर मी व्हिडिओ पाहत असताना असं दिसलं हा की आपल्या गावरांमध्ये वेट गेन खूप स्लो येते. हा 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 आणि मग मुख्य जर आपलं वेट गेन असेल, बोकड असेल, हा आणि त्याच बोकडाचं वेट जर कमी पडत असेल हा तर मग त्याला पर्याय काय. तर व्हिडिओ बघता बघता माझ्या असं लक्षात आलं हा की आफ्रिकन बोर आणि बिटल हे 2 ब्रीड असे आहेत की ज्यांचं वेट गेन यांच्यापेक्षा दुपटीने फास्ट चालतंय कमी वेळेत. बर. आणि मग ते बघितल्यावर मी आफ्रिकन बोरचे बरेचसे व्हिडिओ बघितले. परंतु आज जरी आफ्रिकन बोर लोक घेत असले तर मी मुंबईपासून सगळ्या व्यापाऱ्याच्या ओळखी केल्या सुरुवातीला. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणले मटणासाठी तरी बोर एवढं विशेष नाही, तुम्हाला पाळायचे असल्या लोकांना ब्रीडिंग साठी द्यायचे असल्या तर बघा मटणाला आज तरी लोक चांगल्या पद्धतीने अजून मागणी आफ्रिकन बोरची नाही. तर मी मग बऱ्याच शेळी पालकाला विचारलं, काही व्यापाऱ्याला विचारलं. ते म्हणजे बिटल आणि गावरान म्हणजे उस्मानाबादी. आमच्याकडे गावरान म्हणतो, गावरान उस्मानाबादी. पुढे चालल्यावर उस्मानाबादी म्हणतात. हो हो मग आम्ही उस्मानाबादी तर आमच्याकडे ऑलरेडी आहेत. आणि मग मी बिटल पंजाबहून 5 आणल्या. बर. पंजाबहून आणण्याचं कारण इथं पण बिटल भरपूर आहेत, पण पंजाबहून आणण्याचं कारण मला पहिल्यापासून सवय आहे. ओरिजिनल ब्रीड असली, मी पुढे सांगेल तुम्हाला, गाईकडे गेलो ना आपण, ओरिजिनल ब्रीड आणि मिक्स ब्रीडचा तोटा आणि फायदा, कारण मी ते सगळं अनुभवलंय, स्वतः अनुभवलंय. अनुभव घेतल्याशिवाय माणसाने करायला नाही पाहिजे. म्हणून मी ओरिजिनल ब्रीडच्या पंजाबहून बिटल 5 आणल्या. पण 5 आणत असताना आम्हाला एवढा त्रास झाला, कारण 72 आम्ही 10-12 जणांनी 72 शेळ्या एका टेम्पोत आणल्या. आणि एखादीला तिचा पीपीआरची लागवड असेल. इथं आल्यानंतर आमच्या शेळ्याला पीपीआरची लक्षणं दिसली. मग मी काय केलं, त्या शेळ्या तशाच राहून दिल्या इथे बाजूला, आणि अगोदर आपल्या शेळ्याला लस दिली. ऑलरेडी आम्ही असं पण लसीकरण करणार होतो, पण ज्यांना आहे त्याच्यापेक्षा ज्यांना नाही त्यांना होणार नाही हे लक्षात आणून घे. पटकन त्याच दिवशी डॉक्टर बोलून 1 ना 1 शेळीला आम्ही फक्त 3 महिन्याच्या आतल्या कळणाला दिलं नाही. आणि त्या शेळ्याला जेव्हा ते पितात ना तो दुधावट ती लस बायपास होते त्यांना. आणि मग त्याच दिवशी आम्ही त्या बिटलला पण लस दिली. मग डॉक्टरने सांगितलं त्या खराब होतील, त्या 20 दिवस सुधारणार नाहीत, खाणार नाहीत, पण मरणार नाही त्याची गॅरंटी लस दिल्यानंतर. कारण पीपीआरची लस म्हणजे इतकी पॉवरफुल असते म्हणजे. आणि आम्हाला मग 10-15 दिवस त्रास झाला. एक तर त्यांना नवीन चारा, तरीही मी तुरीचं बुसकट आणून ठेवलं. तुरी काढल्या नव्हत्या लोकांनी, मित्राची चांगली तूर काढायला लावली त्याला, त्यांना खायला नाही, खाण्यासाठी. कारण बाहेरून आणणं आता शक्य नाही म्हणून. आणि मग तेही सेट हळूहळू होत गेले. एका शेळीला बराच त्रास झाला. त्यांची थोडी अग्रेसिव्ह भूमिका असते, त्या म्हणजे 6 फुटी जाळीवर असे जंप घेतात. आम्ही बघितलंय 6 फूट. जाळीवर, ह्या जाळीवर घेतात. बर बर. आणि हे झाड आहेत ना, इतके सुंदर झाड होते. फणस, अन्न सतत लहान होतं, पण फणस, नारळ, सफरचंद एकही झाड त्यांनी ठेवलं नाही. म्हणजे आम्हाला जाळी कंपाऊंड करेपर्यंत त्यांनी सगळं फरचे. पुन्हा आम्ही खाण्यापुरते 10 मिरचीची झाडं, 4-5 वांग्याची झाडं, 5-6
तुमचे टोमॅटो, हा कोबू, सगळ्या प्रकारचे भाजीपाला माझ्याकडे 5-5, 6-6 असतात. अगोदर मी बल्क प्रमाणात केलं, पण ते काही विकायला परवडत नाही. आम्ही कसल्याही प्रकारचं रासायनिक खत त्याला टाकत नाही. तुम्हाला दाखवतो मी शेळीचा आणि गाईचा उकांडा नाही आपल्याकडे. उकांडा म्हणतो ना त्याला आपण, शेण साठवायचं अजिबात नाही. दररोज शेण आणि यांच्या लेंड्या आपल्या दररोज शेताला जातात. त्या कशा जातात आम्ही काढल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला, लाईव्ह दाखवतो सगळं. दररोजच्या दररोज प्रत्येक शेतामध्ये आपल्या मग गवत असेल, मोसंबी असेल, आपलं काय म्हणतो याला आपण भाजीपाला असेल, नारळाची झाडं असतील, इकडे लिपस्टिकचं झाड आहे माझ्याकडे. आपले ओठाला लावतात ना महिला, आमच्याकडे खुरपायला बाई आल्या की ते काय करतात, लिपस्टिकचे ते बिया तोडून नेतात. त्यांना माहित झाले मुलीला होता. पुढे परफ्युमचं होतं, पण ते जळालं, शेळ्यांनी खाल्लं. परफ्युम म्हणजे नॅचरल सेंट, म्हणजे आपला सेंट लावला तर डोकं दुखतं काही. हे एकदा त्याचा रुची घेतला आणि थोडा हातावर चोळला ना, कपड्याला लावला की 3 दिवस त्याचा सेंट नॅचरल इतका सुंदर येतो. आणि मग हे सगळं करत असताना त्या जेव्हा बिटल आणल्या, आता त्या मी कशा आणल्यात, पहिल्या रू, कारण डेव्हलप करणं महत्वाचं आहे, डेव्हलप आणणं महत्वाचं नाही. बरोबर आहे. डेव्हलप आणलं तर त्या कशा डेव्हलप केल्यात ह्या नॉलेज येत नाही, त्याचा अनुभव आपल्याला आला पाहिजे म्हणून. आणि आता आमचे एक मामा येतं हे बुलढाण्याचे कांबळे, ते शेळ्या सकाळी 10, 10:15, 10:45 म्हणजे त्यांच्या वेळेनुसार सोडतात. दिवसभर डोंगरामध्ये चारून आणतात आणि संध्याकाळी आल्यानंतर त्यांना इथं पाणी पितात. एक 10 मिनिटं आम्ही फिरून देतो ओपन स्पेस मध्ये आणि पुन्हा बांधतो. बांधायची यांना गरजच नाही, पण आमच्याकडे पूर्ण बाहेर न जाण्यासाठी अजून पूर्ण हे नाही, इथून बाहेर जाऊ शकतात. जाऊ शकतात. बरोबर. बिटल तरी पण बांधत नाही आम्ही. ह्या गावरान आपल्या बांधतो, मेंढ्या पण बांधत नाही. पण ह्या काय बांधण्याचं दुसरं कारण आहे, काही शेळ्या एकमेकांना मारतात थोड्या. आता हळूहळू ते कमी होतील, त्यांचं प्रेम वाढलं, एकमेकाशी ओळख झाली. असं करत करत आम्ही मग बिटलचा प्रवास चालू केला. आता बिटल मध्ये ब्रीड बघतोय आम्ही, तो पण ओरिजिनल ब्रीडचा. आपण उस्मानाबादीसाठी हा शंकर नावाचा ब्रीड आणला, जो की पाथर्डीच्या बाजारातून आणताना आम्ही त्याचे लक्षणं बघत होतो, तर तो 6-7 फूट जंप घेत होता. आणि मी म्हणलं हे मारणार आहे, पण माझ्या बरोबर तो जे जावेद होता ना, ज्याला पैशान होती, ते म्हणलं नाही ते पिल्लू आहे. आणि मला वाटलं याचं वय भरपूर असेल. तर आम्ही त्या मालकाला विचारलं, साहेब वय किती आहे? ते म्हणले थांबा 2 मिनिटं, त्याच्या तोंडाकडे बघत राहा म्हणले. त्याच्या तोंडाकडे बघत राहिलं की जेव्हा त्यांनी असं ते तोंड असं केलं एखाद्या शेळीकडे बघताना, त्यावेळी आम्हाला कळालं तो आदात आहे, अजून दात नाही केला. मग त्यांनी पाठीमाग मारीन ते नाही मारत नाही. शंकर तो शंकर म्हणलं की बघतो त्यांच्याकडे. ते आपण नवीन आलो ना आज, आणि मग तो इतकं पिल्लू डोके इतकं उड्या मारतो. मग आम्ही हौसाने आणलं ते. आम्ही साधारणतः ते 32,000 रुपयाला आणलं. दुसरे 4 महिन्याचं 32,000ला नाही 8 महिन्याचं होतं. 8 महिन्याचं 32,000ला आणलं. आत्ता आणलंय, 4 महिने झाले, आता त्याला 12 महिने झाले. बरोबर 12 महिने. काल परवा त्यांनी एक दात केलाय, अजून दात सुद्धा केला नव्हता. आणि बगर दाताचं बरेचसे शेळी पालक म्हणले की ब्रीडिंग करू नका, म्हणजे लागवड करू नका. पण आमच्याकडे त्यांनी जवळपास 10 शेळ्या हे केल्या, क्रॉस केल्या. आणि त्या सगळ्या राहिल्या. म्हणजे इकडे तुमचं बिटलच आहे पूर्ण. इकडे बिटल बनवलंय तुम्ही, हे बॅरिगेट वगैरे हे बिटलसाठी बनवलेलं आहे. कारण बिटल ही हायटेड शेळी आहे, त्यामुळं तिकडच्या पेक्षा 2 फूट ही उंच ठेवलंय. हे अजून उंच पाहिजे होतं, कारण याच्यातून पण इथे पाय ठेवतात बिटल. अजून त्या पाठी आहेत, पूर्ण जंप मारतात. 8 महिन्याच्या. आणि त्यांची पोटामध्ये रुंदी कमी असल्यामुळे इथून पण घुसतात. आम्ही आडवे त्याला गज मारणार आहे त्याला खाली. म्हणजे बिटल एवढी अग्रेसिव्ह, पण एवढी गरीब आहे की ती कान धरला ना, आपण जिकडे पाहिजे तिकडे. आपली शेळीचा कान धरला ना, ती मोठ्याने ओरडते, जसं तिला कोणी मारतय, ते एकदम मोठ्याने बोंबलते. तसं बिटल नाही करत. कान धरला म्हणजे तिला माहिती आता मला काहीतरी काम आहे, खायला द्यायचंय, इंजेक्शन द्यायचंय, असं काहीतरी. शेतकरी मित्रांनो, आपण सरांच्या फार्मची माहिती पाहतोय. एकदम प्रशस्त असं शेड आहे. जे बारकावे आहेत, ज्यांना नवीन शेळी पालन करायचंय अशा पशुपालकासाठी हे पाहू शकता. बिटल शेळी पालनामध्ये जे हे वापरलेलं जे आहे पाईप, ह्याची जाडी बघा, ह्याची साईज बघा,
कारण आपण पैशाचं नियोजन करत असताना कंजूसपणा करतो, पण पुढे अडचणी येतात. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या, त्यांनी सांगितलं की बिटल जी शेळी आहे जंप मारते, गावरांसारखं नाही. इतकी हाईट आहे जवळपास, याची जवळपास 3.5 ते 4 फूट हाईट असेल. आणि याची संपूर्ण जी रचना आहे कशा पद्धतीने केली आहे हे आपण दाखवत असतो. प्रत्येक फार्मवरती काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी असतात. इकडे अजून पाहूया त्यांचं जे बिटल शेळ्या आहेत कशा पद्धतीने आहेत, काय आहेत. इकडे जर बघितलं, त्यांनी ज्या सुरुवातीला शेळ्या आणल्या ते ह्याच आहेत ना? हो. बर, काय सांगता नाजूक? या 8 महिन्याच्या आणल्या, त्यांची प्रत्येकाची कानाची लेंथ जवळपास 19 इंचापर्यंत आहे. 19 इंच. सगळ्यात जास्त हिची आहे 20 इंच. 20 इंच. आणि आता याच्यामध्ये या 2 पिग्नंट आहेत लागलेल्या पलीकडच्या, आणि या अजून लागल्या नाहीत. 20 इंच. बर, या सुरुवातीला आणलेल्या. हो. बर, आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुम्ही जे शेळ्या आणल्या सुरुवातीला 5 शेळ्या. बरं, बिटल तुम्ही आणल्या, पण तुम्हाला कसं लक्षात आलं की आपल्याला पंजाब मध्ये बिटल भेटतंय म्हणून? नाही, ऐकून होतो ना, सगळे व्हिडिओ वगैरे बघितले होते ना. आणि इथं पण भेटतात, पण क्रॉस भेटल्या तर आपल्याकडे थोडी माहिती नसल्यामुळे मग क्रॉस भेटल्या तर पुन्हा 3ऱ्या पिढीत ते ओरिजिनल ब्रीड होईल. या सगळ्या गोष्टी हे करण्यापेक्षा सुरुवातीला आम्ही तिथनच पंजाबहून मागवल्या. 4-5 मित्र भेटले, बरेच जण 25-25, 20-20 आणणार होते. आणि योग मला सगळ्याचे फीडबॅक आले की बऱ्याचशा जणांच्या 6-7 शेळ्या आणलेल्या मेल्या, म्हणजे त्यांना पीपीआर कळाला नाही. आता मला पीपीआर कळण्याचं कारण, मी एक ट्रेनिंग घेतली होती ऑनलाईन सतीश राणेरची. सतीश राणेर परभणी. आणि सतीश राणेर सर इतकं म्हणजे डीप मध्ये मार्गदर्शन करतात. तरी पण मी प्रत्येक दिवशी त्यांच्या व्हिडिओ म्हणजे काय म्हणतो त्याला, ट्रेनिंगला हजर राहिलो नाही. कधी काम असतं, कधी, पण मी डबल त्यांचं बघत राहिलो. त्यांचा फार्म बघून आलो, आधुनिक फार्म. आधुनिक फार्म. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने सगळं व्यवस्थित केलं. त्यांना कधी मध्ये फोन, त्यांना फोन पण उचलता येत नाही, पण बऱ्यापैकी माझा फोन ते उचलतात. महाराष्ट्रामधून शेतकरी त्यांना कॉल करतात, त्याच्यामुळे थोडं वेळ नाही द्यायला. बरोबर. बर सर, अलीकडे थोडं. आता तुमच्याकडं काही तुम्ही सांगितलं, जाऊ ना, मेंढ्या पण आहेत. चला बोलत जाऊ. आता तुम्ही हे जे फार्म बनवलं, तर कसं असतंय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, आपण जे शेळी पालन करतो किंवा कुठलाही व्यवसाय करत असताना त्यामध्ये जे भांडवल आपण गुंतवणूक करतो त्यामधून आपल्याला काहीतरी बेनिफिट राहायला पाहिजे. बरोबर. तर ते बेनिफिट तुम्हाला यामधून भेटणार आहे. आता तुम्ही एवढं मोठं एकदम सुसज्ज असं फार्म बनवलंय. बरं, ही संकल्पना कशी, बरं तुम्ही आता एवढा मोठा सुरुवातीलाच खर्च केलाय, म्हणजे हे कसं तुमच्या ध्यानात आलं की आपण असं फार्म बनवलं? कुठलाही बिझनेस करायचा म्हणलं तर इन्व्हेस्ट महत्वाची आहे. पण इन्व्हेस्ट करत असताना तो बिझनेस आपल्याला रिपेमेंट देईल का, काही नफा देईल का, हे अगोदर बघायला पाहिजे. आणि नफा तो जावेद आमच्या अनुभवी असल्यामुळं, आणि त्याच्यानंतर संदीप हॉटेल अहमदनगरचं, तिथे जायभाई म्हणून एक मुलगा आहे, आमच्या मित्राचा मुलगा, त्याच्याकडे मोठंच हे फार्म आहे, शेळी फार्म आहे. तिथे तुम्ही व्हिजिट दिली तर बरं होईल, आपल्या खरवंडीच्या जवळ. चालतंय, जाऊ. आणि तो मला म्हणला, काका आम्हाला दररोज साधारणतः 95 ते 115 बोकडं लागतात, दररोज. दररोज एवढे बोकडं लागत असल्यामुळं तर आपला प्रश्न होता की तुम्ही हे फार्म बनवलं, संपूर्ण शेड वगैरे बनवलं. खाली मला एक युनिक गोष्ट दिसती, बऱ्याच फार्मवरती आम्ही जातो, व्हिजिट करतो, पाहत असताना असं लक्षात आलं की इथं फळ्याचं हे बनवलेलं आहे. हे कशा पद्धतीने बनवलं, ही संकल्पना तुम्हाला कसं सुचली, कुठून आयडिया भेटली? ही नाही, ही आयडिया नाही भेटली. हे आम्ही बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये एलिव्हेटेड सेट बघितले. म्हणजे हे उंची जवळपास 15 फूट आणि त्यातलं खालचं 5-6 फूट खाली सोडून वर ते कॅरेट लावून, म्हणजे त्याची लेंडी आणि मूत्र खाली पडेल. त्या मूत्रातला अमोनिया त्यांना काही डिस्टर्ब करणार नाही, रोगाला वगैरे बळी पडणार नाहीत. याचं हे बघितलं आम्ही. आणि त्याचा खर्च बघितला तर जवळपास 100 शेळ्या माग एक 15 ते 16 लाख रुपये खर्च वाढतोय नुसत्या शेडचा. आणि मग हे मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सुताराकडे हे पाठवलं. मग ते काय मला जमलं. बऱ्याच जणांनी प्लास्टिकचं दाखवलं, पण ऍग्रो फीड काहीतरी दुकान आहे याच्यामध्ये नगरमध्ये. तो म्हणलं, साहेब आपण ऑर्डर देऊन मागून घेऊ शकतो. मग सगळ्या सुताराला सांगितलं तर हा जो चौरंग आहे 5x5चा, ते म्हणले 3000ला पडेल, 4000ला पडेल. पण त्या दुकानदारांनी सगळीकडे चौकशी करून कुठं ऑर्डर दिली. आणि करडाचं, हे करडच आहे, करडाचं मला 1100 रुपये. सर, आता आपलं हे संपूर्ण शेळी पालन आहे,
हे कसं आहे, बंदिस्त अर्धबंदिस्त? हे पूर्ण नैसर्गिक आहे. बर. म्हणजे बंदिस्त बिलकुल नाही, अर्धबंदिस्त पण नाही. सकाळी आमच्या शेळ्या 9:30च्या 10:30च्या मध्ये सुटतात. बर बर. दिवसभर डोंगरात झाडपाला चरून येतात आणि चरून आल्यानंतर संध्याकाळी 5ला इथं आणल्यानंतर पहिल्यांदा त्यांना आम्ही बाहेर एक अर्धा तास ठेवतो. म्हणजे कोणाला तहान तिकडं जरी पाणी नाही प्यायलं तरी ते पाणी वगैरे पितील म्हणून बाहेर अर्धा तास ठेवतो. अर्धा सोडा ज्याला ताण आहे ते पाणी पिणार. हा, म्हणजे तिकडून शेतातून चरून आल्यावर बांधत नाही आम्ही ताबडतोब. अर्धा तास बाहेर ठेवल्यामुळे काय गुळाचं पाणी करून ठेवलेलं असतंय आणि मोकळंही पाणी ठेवलेलं असतं. दररोज ठेवता गुळा? हा, दररोज दररोज. बर बर. गुळाच्या पाण्यामुळे बाकी काही नाही, पोटाची ऍसिडिटी कमी राहते. बर बर. कधी सोड्याचं पण पाणी ठेवतो आम्ही, पण सोड्याचं पाणी ज्या दिवशी ठेवतो ना त्या दिवशी आम्ही सकाळी मग त्यांना पाणी पाजत नाही. म्हणजे उशिरा सोडतो, मग त्या दिवशी ते खाता सोड्याचं पाणी पितात. मग ती पण ऍसिडिटी कमी होते, कारण खाता सोडा कडू असल्यामुळं त्या पाणी पित नाही. मग सकाळी आम्ही 10ला सोडले की संध्याकाळी 5ला आणतात ते. 5ला आणल्यानंतर सुरुवातीचा शेड्यूल आमचा होता अगोदर खुराक टाकणे. त्याच्यामध्ये मका तुकडा, हरभऱ्याचा तुकडा डाळीचा, तुमचा सोयाबीनचा तुकडा. सोयाबीन मात्र आम्ही भाजून टाकतो, कारण त्याच्या सालीला काहीतरी प्रॉब्लेम असतो, मी व्हिडिओ मध्ये ऐकलं होतं. आणि तूर तुकडा, हे 4 तुकडे एकत्र करून टाकतो. आम्ही सुरुवातीला त्यांना सरकी पेंट बघितली, पण ते काही एवढ्या आवडीने खात नाहीत सरकी पेंट. म्हणून हे 4 तुकडे इतक्या सुंदर खातात त्या. पण आता आमचं नियोजन बदललंय. आता आम्ही शेतातून चरून आल्यानंतर अर्धा तास बाहेर मोकळ्या ठेवतो आणि पूर्ण पाणी पिल्यात असं आमच्या लक्षात आलं की मग त्यांना बांधतो. आणि बांधल्या कोंडल्या की एकदा मग त्यांना अगोदर घास टाकतो, पोटभर घास, मेथी घास. मेथी घास. हा, शेतातून फिरून आल्याच्या नंतर पण घास एकच टाइम पुन्हा नाही. बर बर. हा, एकदा मेथी घास टाकला की ते पुन्हा खुराक खात नाहीत, आमच्या लक्षात आलं. मग आम्ही तो मेथी पोट भरत ना. मेथी घास पूर्ण खाल्ल्यानंतर आम्ही काय केलं, सकाळी खुराक चालू केला. पुन्हा दुसरा फायदा असा वाढला की सकाळी कोरडा खुराक खाल्ल्यामुळे ते पाणी जास्त प्यायला लागले सकाळी सोडल्यानंतर. मेथी चांगल्या होत्या. हो. आणि रात्रभर पूर्ण पचन केलेलं असतं आणि पोट मोकळं झालेलं असतं, त्यामुळे सकाळी आवडीने खातात. हो, खाद्याचं नियोजन एकदम बरं. आता चाऱ्यामध्ये तुमचे किती प्रकारचे चारे आहेत आणि किती एकर मध्ये आहेत? आता चाऱ्यामध्ये 1 एकर माझ्याकडे शेवरी, सुबाबळ, हादगा आणि शेवगा हे 1 एकर आहे. आणि 12 गुंठे मेथी घास आहे. आणि एक 8-9 गुंठे मका क्रॉस आणि सुपर नेपियर आहे. आणि आता मी तुती लावणार आहे. तुतीसाठी मी 1 एकर क्षेत्र पूर्ण रिकामं केलंय. तुतीमध्ये खूप प्रोटीन्स हे आहे म्हणून मला बऱ्याच व्हिडिओ मध्ये कळालंय. म्हणजे मेथी घास आणि तुती सगळ्यात चांगलं खाद्य आहे पिल्लासाठी असं कळालं. आता तुमच्या शेळ्या आहेत, ह्यांना लसीकरण वगैरे केलेलं आहे का? हो, लसीकरण अगोदर नव्हतं केलं, पण ज्यावेळी मी पंजाबहून 5 बिटल आणल्या आणि उतरल्या मला त्यांना पीपीआरचं लक्षण दिसायला लागलं. कारण आम्ही एकत्र आणल्या होत्या, 72 होत्या एका गाडीमध्ये. आणि मग माझ्या 5 मी आणल्यानंतर मला लक्षण दिसले की मी त्या बिटलला नाही अगोदर केलं. अगोदर तुम्ही सुरुवातीला सांगितलं, पण आता नंतर सगळ्याला केले का लसीकरण? पूर्ण केलं. पूर्ण याला लसीकरण? हो, 100%. कुठले लसीकरण केलं एकदा सांगा आपल्या प्रेक्षकांना. पीपीआरचं लसीकरण केले. पीपीआरचं? हो. बरं, हे किती महिन्याला करायला पाहिजे, किती वर्षाला, काय तसं? मला वाटतं पीपीआरचं 3 वर्षाला एकदा करतात असं डॉक्टर म्हणले मला. बरं. मी तरी माहिती घेऊन सांगतो. आणि ATVT काहीतरी ते पण माझ्या पार्टनर आहे, तर ते म्हणले हे झाल्यानंतर आपण 25 दिवसांनी देऊ. 21 दिवसांनी द्यायला चालतं, पण 25 दिवसांनी देऊ. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जे आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायामधून आपल्याला काहीतरी 2 रुपये मिळावं या हेतूने आपण सुरू करत असतो. आता तुमच्याकडं ह्यामध्ये निघणारं जे उत्पन्न मेन तुमचं हे जे बोकड असते, ह्याच्या पाटी असते, आणि ह्याचं विक्री व्यवस्थापन कसं असतं? आता हे विक्री व्यवस्थापन कसं आहे, आता आम्हाला 4च महिने झाले, डिसेंबर मध्ये चालू केलं आपण. 4च महिने? त्याच्यामध्ये बी आम्ही प्रत्येक शेळी कळडाची घेतल्यामुळं सुरुवातीला 2 बोकडं आमच्या शेळ्याला येडेवणी करायला लागली, म्हणजे चरायला जाताना. मग आम्ही ते विकले, तर ते मला वाटतं 22,500 जोडी विकली. साधारणतः 4.5 महिन्याची कळड होती ते. म्हणजे आम्ही घेतले तेव्हा कमी महिन्याची होते, पण विकताना नंतर आम्ही 11 कळड एकदा विकले. तर 11 कळड आम्ही ते लहान मोठे असल्यामुळे 85,000ला विकले. आणि आता काय 100% कळड आम्ही घरी ठेवतोय. पूर्ण 28 गुंठ्याचं कंपाऊंड केलंय आणि त्याच्यामध्ये त्यांना सकाळी सोडलं, सकाळी 7ला सोडतो आम्ही आणि त्यांना पहिला खुराक टाकतो. शेळ्या सोडायच्या वेळी त्यांना कोंडतो अर्धा तास. म्हणजे शेळ्या एकदा कंपाऊंडच्या बाहेर गेल्या की पुन्हा ते दिवसभर रिकामे असतात. ते झाडपाला खातात
मेथी घास फक्त त्यांना पण एक टाइम टाकतो. करडाला आम्ही दुपारी टाकतो आणि शेळ्याला आम्ही संध्याकाळी टाकतो. बरं, आता त्यांना दूध पाजण्याचं नियोजन कसं असतं? आणि सकाळ आणि संध्याकाळ स्वतः दूध पाजतो. प्रत्येक शेळीला धरून दूध पाजतो. धरून पाजायची जी पिल्ले त्या शेळीची त्या शेळी. कारण काय बऱ्याच शेळीला 3 पिल्ले आहेत. मग एक पिल्लू बाजूला करून 2 पिल्लाचं दूध प्यायचं झाल्यावर त्या एकाला राहायला पाहिजे हे लक्ष द्यावं लागतं. सगळ्यात जास्त वेळ आम्ही पिल्ल पाजण्यासाठी देतो. कारण मेन म्हणजे त्यांना दूधच आहे. हो. बर, आता तुमचं शेळ्यांचं नियोजन व्यवस्थित आहे. बरं, ह्याचं नियोजन कोण करतं बरं? दिवसभर हे सोडणं, बांधणं, सगळ्या गोष्टी. आता चाऱ्यामध्ये ह्या मावशी घास कटिंग करतात. आपल्या चारा वगैरे त्या कटिंग करतात आणि सकाळी बाबा सोडतात शेळ्या आणि संध्याकाळी 5ला घेऊन येतात. आणि दुसरे पण आमचे एक जोगदंड अण्णा म्हणून आहेत, ते पण त्यांना खूप मदत करतात. कारण त्यांच्याकडे गाईचं आणि शेताचं नियोजन असतं. आणि तुमची चक्कर कधी असते इथं? नाही, दररोज 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 डेली. जवळपास सकाळी मी 11 वाजेपर्यंत इथे असतो आणि संध्याकाळी मी 5ला 6ला येतो. तर एक तास असतो. बर, आता तुमच्याकडं तुम्ही समजा खाद्याचं नियोजन सांगितलं, तुमच्याकडे चारा लागवड आहे, तुम्ही दिवसभर सोडतात तरी पण तुम्ही चारे लावले. बरं, आता कसं होतंय, दिवसभर फिरल्याच्या नंतर काही जे शेतकरी असते नवीन पशुपालक ते चारा लागवड वगैरे करत नाहीत. शेळ्यांना अशी सवय लागलेली असते की 12 वनस्पती खायची. तुम्ही सांगितलं आम्ही 4-5 प्रकारचे चारे लावले, तर अजून लावण्याचं नियोजन आहे. बरं, आता तुमच्याकडे ह्या ज्या 25 लहान मोठ्या शेळ्या, पुन्हा काही पिल्ले तुमच्याकडे 31 पिल्ले आहेत. 31 पिल्ले, बिटल, उस्मानाबादी आणि क्रॉस काही. बरं, या भविष्यामध्ये तुम्हाला यामध्ये काही वाढण्याचं आहे का? काही नाही, आत्ताच वाढवायच्यात. आपल्याला पूर्ण शेळ्या 100च करायच्या होत्या, पण माझ्या मुलाचं लग्न जमलंय. बरं. आणि तिकडे थोडा वेळ असा जायला लागला. आपला पैसे पण तिकडे लागणार आहेत थोडेफार, हे समजून 100 शेळ्याचं टार्गेट आहे. आणि 100 शेळ्या फक्त मदर स्टॉक ठेवायचा आहे आपल्याला. मदर स्टॉक 100 शेळ्या ठेवल्या की नंतरचं टार्गेट आपलं 500 शेळ्या होईपर्यंत मादी विकायची नाही, विकत घ्यायच्या नाही, आणि पाठी विकायच्या नाही. प्रत्येक वेळा फक्त नर विकायचे. म्हणजे 500चं टार्गेट. हो. 5 शेतकरी मित्रांनो, 500 विकत नाही घ्यायच्या, 100 विकत घ्यायच्या मदर स्टॉक. ऑलरेडी 500 करायचे. आता आमच्याकडे 26 + 5 31 आहे मदर स्टॉक. आणि आमच्या 31 करडापैकी जवळपास 13-14 हे मादी आहेत, म्हणजे पाठी आहेत. त्या पण मदर स्टॉकच आहेत आमच्या. म्हणजे त्या 13 आणि हे 31 जवळपास आम्ही आताच 45 पर्यंत गेलोय. 55 शेळे अजून घेतले की आमचं 100चं टार्गेट पूर्ण होतंय. आणि त्या 100 पासून आम्ही 500ची उत्पत्ती करणार आहे. बर, आता तुमचं 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये एवढं मोठं नियोजन तुम्ही लावताय, इथं सिस्टमॅटिकपणे बनवलंय. सगळ्या गोष्टी करत असताना आता आपण म्हणजे फायद्यासाठीच केलंय. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की शेळी पालन परवडत नाही, शेळी पालनामध्ये बरेचसे आजार आहेत, बरचसं काम करावं लागतं, झंझटित. बरं, काय सांगता बरं त्या शेतकऱ्यांसाठी? नाही, महत्वाचं काय माहिती का, माणूस असो नाही ते शेळी असो किंवा कोणतेही जनावर असो, त्याला खायला त्याच्या आवडीप्रमाणे असलं, व्यवस्थित वेळेवर असलं, आणि त्याच्या मनाप्रमाणे, समजा एखाद्या म्हाताऱ्या माणसाला म्हणलं घरून बाहेरच जाऊ नको, त्याला मारुतीच्या पारावर जावं वाटतंय, गावातली चक्कर सगळ्या देवाचं दर्शन घ्यावं वाटतंय, शेतातून चक्कर मारावं, पण घरचे बंधन घालतात, नका जाऊ शेतात, गाड्या येतात तिकून. तसं शेळ्याला आम्ही दिवसभर मोकळं ठेवतोय, म्हणजे ज्याला जे आवडतं ते खातात. आणि मग संध्याकाळी आल्यानंतर त्यांना एकदा पोटभर खायला भेटलं की ते कधीच आजारी पडत नाहीत. यांचा प्रॉब्लेम येण्यासाठी मुख्य कारण आहे आपण. म्हणजे त्यांना पाहिजे ते खायला भेटलं, त्यांना पाहिजे तो खुराक भेटला की त्या रोगाला बळी पडत नाही. बरोबर. आतापर्यंत आमची एक शेळी फक्त काळी झालेली, आमच्या लगोर डायग्नोस झालं नाही आम्हाला, आमच्याकडून ती मेली, पण इतकी चांगली तब्येत होती तिची. बाकी एकाही शेळीला काहीच नाही, काहीच. आणि मी डॉक्टरला तर एकदा दोनदा, आमचे गावडे म्हणून डॉक्टर बघतात, सरकारी डॉक्टर आहेत ते, पण ते येण्याच्या अगोदर एका डोळीचा थोडा डोळा, बाबा म्हणले तिच्या डोळ्यात काहीतरी गेलंय, माझ्या लक्षात आलं तिला व्हिटॅमिन कमी पडलंय. कारण मी सतीश राणेरचे व्हिडिओ जे बघितले ना, त्याचा फायदा झाला. लगेच मी आय ड्रॉप आणला, 2 दिवस टाकला तर ते गायब झालं. म्हणजे डॉक्टर येण्याच्या अगोदर त्यांनी आल्यावर उपचार समजा व्हिटॅमिनचं त्यांनी पण इंजेक्शन दिलं. बाकी तर अजून काही प्रॉब्लेम नाही आला. करडाला PPR झाला होता तुम्हाला सांगितलं, पण ते एकदम रिकव्हर झाला. आणि डॉक्टरनी सांगितलं PPR ची लस दिलेली आहे, 12 दिवस लागतील, 22 दिवस लागतील, करडाला धोका होणार नाही, आणि झाला नाही. बरं, शेळी पालन मग फायद्याचं आहे म्हणायचं. आता आमचं कमी प्रमाणात असल्यामुळे आणि एक जोडी कामाला असल्यामुळे आणि चाऱ्याला जास्त क्षेत्र ठेवल्यामुळे आता तर मला एकदम परफेक्टली सांगता येणार नाही, पण तरी 4 महिन्याचा या दोघांचा
महिना जर धरला हा. तर साधारणतः 18,000 रुपये आहे. 18 चोक 72,000 हा. आणि ऑलरेडी मी 75,000चे 11 कळड हा. आणि 22,500चे 2 कळड हा. विकलेले आहेत. मला वाटतं एक बिटल विकली ना आपण. हा एक बिटल पण आम्ही 22,000ला विकली पाठ. आमच्या पाहुण्याने मागितल्यामुळे आम्हाला काही विकायची नव्हती ती, पाहुण्याला दिली. म्हणजे जवळपास त्यात आम्ही 1 लाख रुपये, ठीक आहे, मला नफा नाही झाला पण तोटा बी नाही झाला. हा. चारा सध्या तुमच्याकडं सगळं हे जाऊन हे भांडवल आहे म्हणे. हो. हो. आता इथून पुढे होणार उत्पन्न हो 4 महिन्यामध्ये नाही 31 करोड आहेत ना. हा 31 कडत आहे समजा स्टॉक. आपण किती 13 शिकलेत ना. बर. आता आपल्या नवीन जे फार्मर आहेत ज्यांना नवीन शेळी पालन करायचंय, ज्या तरुण असतील शेतकरी असतील, त्यांना काय संदेश देतात? नाही, मी नवीन तरुणांना संदेश देईल, जर तुम्हाला शेळी पालनात उतरायचं असेल तर तुम्ही अगोदर ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग शिवाय काहीच करू नका. नाही मला येत आहे, आमच्या इथे शेळ्या होत्या बघा. बरेच लोक काय म्हणते आमचं पोरग शिकलं नाही, मी त्याला जनावराकडे लावलं. आता ते शिकलंच नाही, त्याला जनावर कसं सांभाळते? शेळ्या नेऊ नका. 2 मिनिटं शेळ्या राहिल्यात ना, राजा इकडे या तुम्ही. 5 मिनिटं थांबा. शेळ्या बाहेर नेऊ नका. सोडल्या 2 मिनिटात मला घ्यायचं होतं. ऐका ना, शूट घ्यायचं कोऱ्या आणा पुन्हा नंतर. थांबा, हे अलीकडे या. हे बाबा आहेत. हे काय म्हणते, मी पहिल्यापासून शेळ्या सांभाळलेल्या आहेत. ह्यांना 1 महिना मला सांगण्यात गेलं, काम वाढत नाही पण नियोजन समजत नाही. हे काय म्हणते, हा शेळ्या टाकलं, कधी बी टाकू नका. त्यांना एकदा सांगितलं मी, एकाच वेळी खुराक टाकायचा, एकाच वेळी घास टाकायचा. ते पहिले काय करायचे, थोडा वेळ झालं की टाकलं. म्हणजे शिक्षण हे प्रत्येक गोष्टीत महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय काहीच करू शकत नाही. लोक काय म्हणते, आमच्या पोराला काही येत नाही म्हणून म्हशी घेऊन दिल्या, त्याच्या म्हशी नीट गाभाने राहणार नाही, त्याच्या म्हशी नीट दूध देणार नाही. प्रत्येक गोष्टीत अनुभव प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर अगोदर आपण ज्या वातावरणात राहतो, गेट उघडले का बघा बाबा, आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणातल्या प्रथम शेळ्यांना म्हणजे त्रास होणार नाही. कमी स्टॉक आणा म्हणजे त्रास होणार नाही आणि त्याच्यावर काम करा. आणि महिन्याला मग तुम्हाला जसं जसं त्याच्यातलं कळत चलेल की शेळीला काय पाहिजे. मुख्य शेळीला काही प्रॉब्लेम नाही, शेळीला प्रॉब्लेम आहे माणूस शेळी सांभाळणारा. म्हणजे मी असन बाबा असन. म्हणजे आम्ही त्यांना पोटभर खायला दिलं, पोटभर पाणी दिलं, पोटभर विटॅमिन दिलं. आम्ही अग्रीमेंट फोर्ट नावाची पावडर आहे ती दररोज त्यांच्या खुराकामध्ये दररोज देतो. म्हणून डॉक्टर मला म्हणले तुमच्या एकाही शेळीला विटॅमिन कमी पडत नाही. नाहीतर मी प्रत्येक वेळा बघतो म्हणजे ऑपरेशन होतात शेळीचे. अजून आपल्या इकडे आल्यापासून एकाही शेळीचं ऑपरेशन झालं नाही. बर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहा 4 महिन्यामध्ये एवढा अनुभव मी पहिलंच म्हणजे फर्स्ट टाइम पाहतोय की असे फार्मर आज आपल्याला भेटलेत की 4 महिन्यामध्ये एवढा अनुभव, सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणे नियोजन, इथलं फार्मचं नियोजन. हे बाबा आणि अजून एक ताई आहेत, तर हे कामकाज पाहतात, कुठलाही नफ्याचा विचार नाही केला. आता इथून पुढे त्यांचा होणारा नफा आहे. इकडे जर बघितलं तुम्हाला, इकडे पाठीमागे माझ्या पिल्ले दिसतात, पिल्ले दाखवा एकदा. तर हे पिल्ले स्टॉक आहे आणि हे स्टॉक त्यांचा पूर्णपणे 4 ते 6 महिन्यामध्ये हा स्टॉक त्यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे त्यांचा खर्च झालाय पण त्यांचं येणारं उत्पन्न हे असणार आहे. शेळी पालन कसं फायद्याचं आहे, शेळी पालन जर तुम्ही व्यवस्थित जर केलं, इकडे घे भासते घेतो नंतर. तर शेळी पालन जर तुम्ही व्यवस्थित जर केलं, चांगल्या पद्धतीने जर केलं तर कसं फायदेशीर राहू शकतं, सरांनी सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला शेळी पालन हे फायद्याचं असणार आहे. आणि अजून एक जुनी गोष्ट, पूर्ण फार्मवरती हे लाकडाचं बनवलेलं आहे चौरंग. पूर्ण असं चौरंग जसं असतं ना, चौरंग पाट, तशा पद्धतीने शेळ्याला आईस मध्ये बसण्यासाठी पुन्हा कुठलीही इजा होणार नाही. जमिनीवरती लघवी जर केली तर ह्याला सांदी ठेवलेल्या, त्यामधून लेंडी त्यांची लघवी खाली पडते. तर अशा पद्धतीने हे फार्म आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली मित्रांनो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं नाही, काय नवीन गोष्टी माहिती पाहिजे, आम्ही नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या फार्मचा अजून एक 2-3 महिन्यानंतर तुम्हाला एक नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार.